अशा प्रकारचे धन्यभूत श्री संत मोतीराम महाराज यांचा हा आजचा 61वा समाधी सोहळा आणि त्यांच्या चरणी आपण आज नतमस्तक या ठिकाणी व्हावं. श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख. अशा प्रकारचा आजचा हा पवित्र दिवस. काल आपण भगवंताचा जन्मोत्सव अशा प्रकारचा त्या ठिकाणी साजरा केलेला आहे. ज्या वेळेला कारागृहातून वसुदेवांनी भगवंताला सुंदर एका टोपलीमध्ये घेतलेला आहे आणि गोकुळामध्ये जात असताना वाटेमध्ये यमुना माई तिलाही असं वाटलं की या बाल श्रीकृष्णाचं भगवंताचं आपण दर्शन घ्यावं आणि म्हणून त्या यमुनेचा पूर अशा प्रकारचा चढायला लागलेला. पूर यमुना माईला चढलेला आहे. भगवान श्री वासुदेव भगवंताला टोपलीमध्ये घेतलेले आहेत, चाललेले आहेत आणि भगवंतांनी त्या यमुना मैयाला दर्शन दिलेलं आहे, वाट दिली. त्यावेळेचं स्वरूप सांगताना शेषनाग त्या ठिकाणी भगवंताच्या डोक्यावर अशा प्रकारचा छत्र धरलेला आहे. सुंदर ते स्वरूप भगवंताचं त्या ठिकाणी दिसायला लागलेलं आहे. गोकुळामध्ये कृष्णाजीला ठेवलं. ठेवी तेथे कृष्णाजीला माया घेऊन निघाला. तिथली माया उचलली आणि बंदी शाळेमध्ये येऊन ठेवल्या बरोबर. रडे माया करिया कांत, नामा म्हणे उठती दूत. महाराज
माया आणल्याबरोबर रडायला लागली. सगळ्या द्वारपाळांना सुशा आलेली आहे आणि त्यांनी उठून पाहिलं. जन्मला जन्मला आठवं जन्मला आठवं जन्मला. बसा ना बसा. कंसाला ही बातमी कळाल्याबरोबर कंस धावतच आलेला आहे आणि त्या कंसानं पाहिलं ही तर मुलगी आहे. आकाशवाणी अशी झाली होती की देवकीचा 8वा पुत्र तुला मारणार आहे. ही कोण निघाली? बोला की. मुलगी निघाली. माया होती महाराज. काही असो याला मारलं पाहिजे. महाराज त्या मायेला कंसानं उचललं. महाराज त्या लेकराला उचललं आणि आता गर 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 फिरून आपटून टाकणार मारणार एवढ्यामध्ये ती माया निसटली, आकाशात गेली आणि जगदंबेच्या रूपाने तिने सांगितलं काय? तुझं लागिवती उपजला मनाती. तुझं जन्मलेला आहे. कुठे जन्मला आहे सांगितलं नाही. महाराज अत्यंत अशा प्रकारचं कंसाला भीती वाटायला लागली. कृष्ण गोकळी जन्मला दुष्टा चळकात सुटला आणि इकडे गोकुळामध्ये भगवंताचा मोठा जन्मोत्सव त्या ठिकाणी चाललेला आहे. उदार असणाऱ्या नंद महाराजांना मुलगा झालेला कळाला. महाराज अतिशय आनंद झाला यशोदा मैयाला आणि नंद महाराजांना. पवित्र अशा प्रकारचं स्नान केलेलं आहे. नवनवीन अलंकार सर्वांनी परिधान केलेले आहेत. वेदवेत्या ब्राह्मणांना त्या ठिकाणी बोलावलं, पुण्य वाचन करून घेतलेलं आहे, जात कर्म संस्कार केला, देवतांची पूजा केली, पितरांची पूजा केली. विधीपूर्वक अशा प्रकारचा सगळा सोहळा त्या ठिकाणी गोकुळामध्ये पार पडतोय. अनंत आनंद चहूकडे परमानंद. आनंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. आनंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. थोड़ा टाळी वाजवा की ना. टाळी वाजवा.
आनंद व्हायला लागलेला आहे सर्वांना, नाही का? महाराज सगळ्या ब्राह्मणांना त्यांनी दान दक्षिणा दिलेली आहे, वस्त्रालंकार दिलेले आहेत. 2 लाख गायी नंद महाराजांनी दान दिले. किती गायी असतील नंद महाराजांकडे? आणि तसंच रत्न सुंदर वस्त्रांनी अशा प्रकारचे सुशोभित तिळाचं दान त्या ठिकाणी नंद महाराजांनी केलेलं आहे. सुंदर त्या ठिकाणी शोभा गोकुळाची वाढायला लागलेली आहे. आणि त्या ठिकाणी संत महात्मे ऋषी मुनी ब्राह्मण मंगलमय आशीर्वाद देऊ लागलेले आहेत. पौराणिक वंशाचं वर्णन करणारे स्तुतिपाठ करायला लागलेले आहेत. गायक गाऊ लागले, दुधुटी वाजू लागलेले आहेत, तुतारी वाजायला लागलेली आहे, सनई चौघडा वाजायला लागलेला आहे. अतिशय आनंदाचं वातावरण गोकुळामध्ये. गोकुळातल्या सर्व घरांची दारं अंगण झाडून काढलेलं आहे, रांगोळी काढलेली आहे, सगळीकडे तोरणं बांधलेली आहे. सुगंधित द्रव्य अशा प्रकारचे शिंपडले गेलेले आहेत. चहूकडे रंगीबेरंगी ध्वज त्या ठिकाणी लावलेले आहेत, पताका लावलेल्या आहेत, फुलांच्या माळा बांधलेल्या आहेत. रंगीबेरंगी झाडांची पानं, फुलं, सगळं अशा प्रकारचं सुशोभित त्या ठिकाणी गोकुळ केलेलं आहे. काय सांगावं राजा? शुकाचार्य महाराज सांगतात परीक्षित, सर्व गोपाळांनी बहुमूल्य असणारे वस्त्र आपल्या अंगावर घातलेले आहेत, अलंकार घातलेले आहेत, अंगरखे पगड्या घातलेल्या आहेत, सुंदर नटून थटून अशा प्रकारची नजराणे घेऊन नंदाच्या घरी त्या ठिकाणी सर्व दाटी झालेली आहे. Oh
राधा आली, गोदा आली, यमुना आली, सरस्वती आली, अजून कोण कोण? बब्या माय, पोच्या माय, मऱ्या माय, सगळ्या गवळणी त्या ठिकाणी आल्या महाराज. सगळ्या गवळणी. हातामध्ये नजराणी घेऊन त्या ठिकाणी पाहण्याकरता भेट वस्तू घेऊन त्या ठिकाणी आलेल्या आहे. आता काल जन्म झाला भगवंताचा, आज पाहण्याकरता आलात तुम्ही कृष्णाला. कोणी सोन्याची अंगठी, कोणी चेन, कोणी वाळे आणलेच असतील. आज मी घेणार आहे आता तुमच्याकडून. आणले की नाही? नसलं तर फोन करायचो घेऊन या म्हणून. आज भगवंताला पाहायचंय. कोणी अंगठी, माता मोले म्हणतील कशाची अंगठी फंगठी लावलास, लाख रुपये झाले सोनं. सगळे नजराणे घेऊन भगवंताला पाहण्याकरता त्या ठिकाणी सगळ्या गवळणी यायला लागलेल्या आहेत. यशोदेला पुत्र झाला, यशोदेला पुत्र झाला हे ऐकून सगळ्या गोपींना मोठा आनंद झालेला आहे. मग त्या गोपी सुंदर वस्त्र घातलेल्या आहेत, अलंकार घातलेले आहेत, डोळ्यामध्ये काजळ घालून सगळ्या निघालेल्या महाराज. आणि त्या भगवंताला पाहण्याकरता निघालेल्या त्यावेळीची गोकुळाची शोभा आपली वेगळी त्या ठिकाणी दिसायला लागली. सुखच सुख गोकुळामध्ये. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळ कृष्णनंदा घरी आनंदल्या नरनारी. आणि मग प्रत्येक गवळण रस्त्याने जात असताना एकमेकीला सांगायला लागली, अगं तुला माहितीये का काय झालंय? काय झालंय तुला गोकुळामध्ये माहितीये? काय झालं ग? एकमेकींना सुंठवडा हातामध्ये घेऊन वाटत 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 अशा प्रकारची गवळणीला पुत्र झाला यशोदेला. तिने हिला सगळ्या गवळणी महाराज पाहता 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 ही बातमी चहूकडे अशा प्रकारची गोकुळात पसरली. आणि एखादी बातमी जर गावाला कळवायची असेल तर एका बाईला सांगा, इथल्या सोडून बरं अजून 2-3 रोज राहायचे मला दुसऱ्या गावचे. तुला म्हणून सांगते, कोणाला सांगू नको. ती
तिनं तिच्या कानात, तिनं तिच्या कानात, सगळ्या सांगू नको म्हणलं तर सगळ्या गावाला होऊन गेलं. हे बातमी सगळ्या गावाला अशा प्रकारची कळालेली आहे. संतूर गौड सगळ्या गौडतीला अशा प्रकारची सांगायला लागलेली आहे. पुत्र झाला यशोदेला एक धावी एकी पुढे वाटी जाती सुंटवडे. गौडणीची गडबड झाली दासी जनी लागली बाई. आनंद वाटायला लागला सर्वांना. आणि त्यावेळेला सगळ्या गोपी एवढ्या सुंदर दिसायला लागल्या, त्याचं वर्णन या ठिकाणी सांगितलेलं आहे. सगळ्यांनी आपल्या कपाळावरती सुंदर अशा प्रकारचं कुंकू लावलेलं आहे. आपल्या भांगेमध्ये सिंदूर भरलेला आहे, कपाळावर कुंकू लावलेला आहे. आणि किती सुंदर त्या गोकुळातल्या स्त्रिया दिसायला लागल्या पहा. म्हणून सौभाग्यवान स्त्रीनं आपल्या कपाळावर भरभरून अशा प्रकारचं कुंकू लावावं. काय लावावं? कुंकू. काय बोलाले? आणि सौभाग्यवान स्त्रीनं आपल्या कपाळावरती काय लावावं? कुंकू अशा प्रकारचं लावावं. आता ते कुंकू राहिलं नाही, काय निघालं? टिकली. टिकली तर टिकली, नसलं तर हुकली. त्या टिकल्यावरच राहिलेल्या आहेत का वागडून झाल्या कपाळाच्या. मग म्हणाल्यात बाया माय म्हणजे टिकली. आता कुठं आहे ती टिकली? म्हणून कुंकू लावायचं. जुन्या म्हाताऱ्या पहा कपाळ भरून कुंकू लिहित होत्या जुन्या बाया. आता टिकली ते वरची वर टिकली बारीक निघाली, बारीक निघाली ती टिकली. दिसना सुद्धा डोळ्याला आहे की नाही की ग म्हणून एवढ्या बारीक टिकल्या. हे सौभाग्याचं लिहिणं अशा प्रकारचं आहे. हातामध्ये भरभरून अशा प्रकारचे काकणं घालावे, बांगड्या. आता शिटीमध्ये काहीच राहिलं नाही. त्या बाईच्या कपाळाला कुंकू नको, काही नको, हातात बांगड्या नको, गळ्यात मंगळसूत्र घालणार झाल्यात बाया. माझ्या कीर्तनामध्ये एक माणूस लेकरू घेऊन बसलं समोर. रडू लागलं बिचारा ते लेकरू. त्या रडू लागली. म्हणलं दादा याला घेऊन जा की बाहेर, त्याच्या आईकडे द्या. हे रडाले. मीच खाऊ की म्हणली ह्याची आई. तिनं घातली होती जीन्स पॅन्ट टी शर्ट. आता कशी वाटत? हे सौभाग्याचं लेणं अशा प्रकारचं स्त्रीच आहे. पायात जोडवे अशा प्रकारचे असावे, चैन असावी. हे सगळे अलंकार घालून त्या सगळ्या स्त्रिया भगवंताला
महाराज टाळी वाजवा एकदा. गोपीच्या कानामध्ये चमकणाऱ्या रत्नांची कुंडल त्या ठिकाणी सुंदर शोभायमान दिसायला लागली. गळ्यामध्ये सोन्याचे हार चमचम करीत होते. सुंदर सुंदर वस्त्र त्यांनी परिधान केलेली आहेत. आपल्या वेणीमध्ये त्यांनी मोगऱ्याची फुलं त्या ठिकाणी ओवलेली आहेत. गुलाबाचं फुल ओवलेलं आहे. हातामध्ये बागड्या घातलेल्या आहेत आणि लगबग लगबग अशा प्रकारचं जाण्यामुळं त्यांच्या कानातले कुंडल सुंदर हलायला लागले. एवढं बारकाईनं वर्णन शुकाचार्य महाराज परीक्षितीला सांगतात. अशा प्रकारे नंद महाराजांच्या घरी जात असताना त्यांची आगळी वेगळी सुंदर शोभा दिसायला लागली. काय काय घातलं होतं? पुतळ्या, हे जुने अलंकार आहेत. डोरलं, डोरलं, साखळी, पैंजण, कमरेला कमरपट्टा, नाकात नथ घालून, सारा थाट माट करून, सारा थाट माट करून नेसले शालू पैठणीचा एवढीतली अशा प्रकारची साडी शालू काढलेला आहे सर्वांनी आणि त्या भगवंताच्याकडे पाहण्याकरता निघालेले. ते जुने अलंकार सांगितले. पुतळ्या, आता कोणाच्या कोणाकडे आहेत काय गावात पुतळ्या? कोणती आहे का? बुद्रुक म्हातारी आहेत का पुतळ्या? असल्या तर ते बघायच्यात कशा आहेत. डोरलं, हे जुने अलंकार. साखळी, पैंजण, कंबरपट्टा, पहिल्या बाया लगेच होत्या. एवढाले दणकडे राहत गेले. वाडे महाराज किलो किलोचे लगेच होते. आता चेन सर म्हणे तसंच माझ्या पायाला काढून फेकून घ्यायची हिरकणी. काहीच ठेवणार चालले अंगावर. मोकळा फोड्डाच उडत. हे जुने अलंकार. आता हे नवीनच अलंकार निघाले. पहिले एकदाणी होती, आता एकदाणी आहे छोटं छोटं. आता ते नवीन पोरीला हे माय तुला एकदाणी करायची की लग्नात? एकदाणी नको माय मला. मग काय करायचे? मला नेकलेस करायचे. आपले नेकलेस शेपूट ओढायला तिला. तिला काय करायचं? नेकलेस. बर, हे नवीन निघालेले अलंकार. कोणता की लक्ष्मी हार सांगा की येतो मला कळणार. गंटन, हे जुने सगळे अलंकार त्या डोळ्यांनी घातलेले आहेत. त्या बाळाला पाहिलं कृष्णाला आणि त्या बाळाला आशीर्वाद देऊ लागले सगळे. भगवान याचं दीर्घकाळ रक्षण करो. हळद, तेल, मिश्री, लोणी, तूप सगळं अशा प्रकारचं शिंपडायला लागले आणि उच्च स्वरामध्ये भगवान श्रीकृष्णाविषयी गीत गायला लागले महाराज.
नंद जी के अंगना में बज रही आज बधाई। नंद जी के अंगना में बज रही आज बधाई। बज रही आज बधाई, बज रही आज बधाई, बज रही आज बधाई, बज रही आज बधाई। नंद जी के 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 अंगना में बज रही आज बधाई। शाबास, ताड़ी, झोपा। सगळे जण बधाई देऊ लागले, शुभेच्छा द्यायला लागले। बधाई हो, बधाई हो, लाला भयो, लाला भयो। सुंदर अशा प्रकारचा आनंद या ठिकाणी व्यक्त होतोय। आनंदाने बेहोश झाले, सगळे नाचायला लागले, एकमेकावर दही दूध तूप पाणी उडवायला लागले, एकमेकांच्या मुखाला तोंडाला लोणी लावायला लागले, आनंदोत्सव साजरा करायला लागले। तोच आनंदोत्सव गोकुळातला आपल्याला या ठिकाणी साजरा करायचा। सर्वांनी उठून उभे राहा, पाय मोकळे करा, चला उठून उभे राहा, पाऊल खेळायचं, लाजायचं नाही भगवंताच्या दारात। आणि ऐका, त्या बघा माझ्याकडे बघा, लक्ष द्या, गोल रिंगण करा, पुढे एक मागे एक, दोन रिंगण मोठे करा, दोन रिंगण करा, दोन रिंगण, गोल रिंगण। म्हाताऱ्या बायाला मध्ये बसवा। सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू मी, हा गोल रिंगण करा, चला।